आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी तुम्ही सुरू केलीच असेल। आपल्या बाप्पासाठी आकर्षक मकर शोधताय आणि तुम्ही जर पुण्यातले असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असे समजा। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण आलो आहोत पुण्यातल्या टिळक रोडवरती। टिळक रोडमध्ये आत्रे सभागृह आहेत माझ्या मागे। तिथे गणपतीचं जे मकर बनवतात, आता गणपतीचा सीझन आलेला आहे तर गणपतीचे मकर जे बनवतात गेले 25 वर्ष हे गणपतीचे मकर बनवतात आणि 5 वर्ष झाले आत्रे सभागृहामध्ये त्यांचा स्टॉल लावतात। तर आपण त्यांच्या स्टॉलला भेट देऊया आणि त्यांच्याकडनंच त्यांची माहिती घेऊया। चला माझ्या बरोबर। एवढे मोठ्या साईजमध्ये इतक्या व्हरायटीजमध्ये इथे तुम्हाला मकर्स अवेलेबल आहेत गणपतीचे। डबल मकर आसन तुम्ही जवळून बघू शकता। हा 4250 याचा रेट आहे। ते 3050 चा। हा बघा, हा शंकराचा एक मस्त त्रिशूळ आणि हे लावलेले 4250 चा। हा एवढा मोठा आहे। पिंक श्री आसन असं नाव दिलंय त्याला, 3050। सगळ्याला थर्माकोल नाही, सगळ्याला लाकूडच यूज केलेलं आहे। बघा इतके सुंदर सुंदर। 2850 चा आहे तो। हा 2850 आहे। हा 3050 ओम। इतकं छान लाईट्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत। प्रत्येकाचे रेट इथे मेन्शन केलेले आहेत। तुम्हाला फक्त हा घेऊन जायचा आहे आणि तुमच्या इथे गणपती बसवायचा। सध्या आहे बघा, हा पण एक सुंदर आहे। ट्रेंडिंग मधले सगळे मकर्स इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। हा एक आहे छान। राजमहल म्हणून याला नाव दिलंय। राजमहल मकर आहे। 6550 चा। बघा हा पण एक सुरेख वेगळा पॅटर्न आहे, खूप छान आहे। लाईट्स आहे त्याला तिन्ही बाजूनी। 3450 चा आहे बघा हे अवेलेबल। हा पण एक सुंदर मेन्शन केली आहे तुम्हाला मी प्रत्येकाचा एक एक आणि सगळ्याला लाईट्स लावलेल्या आहेत। खूप छान मिळाला बा, पण छान फुलीचा हे बघा मकर। हा पण किती सुंदर आहे, शंकराचा आहे। हे आसन बघा किती छान आहे। माझ्या मागे हा इथे कुठेतरी मला पाण्याचा पण आवाज येतोय। हा वाव, इथे पाण्याचा बघा। इथे हे तर किती सुंदर बनवलेले मकर आहेत, तुम्ही बघू शकता। 6550 ला। सिंहाच्या तोंडातून पाणी येतंय, पाण्याचा आवाज येतो। लाईव्ह मध्ये तुम्हाला इथे मकर येते। वाव, इथे नंदी पण आहे, वॉटरफॉलचा नंदी, नंदीचा आसन आहे। तो फक्त 2050 आहे। हा 1950 एवढा मोठा मकर। पण आहे हा छोटे पण जे आपले घरगुती गणपती आहेत ना त्याचे पण छोटे छोटे मकर्स आहेत तिथे। 1200 550 हा बघा। हा एक आहे जास्वंदाच्या फुलात। घ्यायला सुद्धा भरपूर गर्दी आहे, आज संडे असल्यामुळे गर्दी पण जास्त आहे। खूप छान बघा, मस्त आहे। हा पण एक सुंदर आहे। वाव, ह्याला बघा लाईट्स कशा छान लावले। पिंक मंदिर म्हणून ह्याला त्यांनी नाव दिलंय। पिंक मंदिर आहे, ह्याला लाईट्स एक हरिण, वेगवेगळ्या कन्सेप्ट केल्या आहेत त्यांनी। हा एक छान आहे। हा 11750 म्हणजे हा देवारा सेम आपल्या घरातला देवारा असतो ना तसं मटेरियल आहे। छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे सगळे तुम्हाला इथे मंदिर अवेलेबल होते।
एक आहे श्री गणेशाय नमः म्हणून लिहिलेला, सेम देवार आहे. 9,500 फक्त. साडीच्या प्रत्येकाच्या वरती त्याची लेंथ, हाईट, विथ सगळं मेन्शन केलं आहे. पण वरती त्यांनी हे केलं. अच्छा दशा नाही, वरती हा वरती अष्टविनायक आणि खाली दशा अवतार. इथे पण बघा खूप छान आहे. हे वेगळं आहे. 7,200 ज्यातून वाफ येते असं करून त्याच मोठं वॉटरफॉल अष्टविनायक म्हणून. हा फक्त 7,250 ला. सपोर्ट असते ना. नमस्कार, मी यामिनी दाहोत्रे. दाहोत्रे आर्ट्स हे आमच्या फर्मचं नाव आहे. गेले 27 वर्षापासून आम्ही हे फर्म चालवत आहोत. इको फ्रेंडली गणपती मखर हे आम्ही बनवत आहोत. त्यामध्ये सगळे मटेरियल यूज होतात, ते म्हणजे प्लाय, इको फ्रेंडली, हिटलॉन, MDF. त्याच्यानंतर रंगसंगती ही आमची एकदम नॅचरल आहे, जे की तुम्ही बघू शकतात. हे आमचं आत्ताचं लेटेस्ट मंदिर आहे. शिवाचं मंदिर आहे, शिवतांडवचं, ज्यामध्ये नंदीचं गोमुखचं आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आमचं आचार्य अत्रे सभागृह येथे गेले 5 वर्षापासून सातत्याने 5 वर्ष झाले एक्झिबिशन सुरू आहे. सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण हे मखर जे आहे अत्रे सभागृहामध्ये ते भरवित आहोत. आणि त्याचा गणेश भक्तांनी जरूर लाभ घ्यावा ही सगळ्यांना मी विनंती करते. माझं नाव राजश्री दाहोत्रे. गेली 27 वर्ष आम्ही हा बिझनेस करत आहोत. माझे मिस्टर आणि माझे दीर यांच्या आवडीतून ही कला निर्माण झाली आहे आणि त्याच्यातून त्यांनी पूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. तर आणि यामध्ये आता आम्ही त्यांच्या बरोबर सहचारिणी पण सहभागी झालेले आहे. आणि त्यांच्या आई त्यांची खूप मोलाची साथ मिळालेली आहे. तसेच आमची पुढची पिढी आता याच्यात सतर्क झालेली आहे आणि आवडीने काम करतात. आमच्या म्हणजे तुमचं फॅमिली, म्हणजे तुमच्या सासूबाईंनी, हो, तुमचे मिस्टर आणि आता तुम्ही, आता तुमची मुलं आणि आमची मुलं, आमची 3 पिढी इथं कार्यरत आहेत. सगळे आणि सगळे आनंदाने उत्साहाने काम. आणि आपले गणपती बाप्पा यायच्या आधी तुम्ही किती दिवस हा स्टॉल चालू करता इथे? गणपती बाप्पा यायच्या आधी आमचा 20 दिवस आधी स्टॉल चालू होता. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना जर व्हिजिट करायची असेल किंवा बुक करायचे असेल तर 20 दिवस आधी कधी आलात तर तुम्हाला? प्रेक्षकांसाठी आम्ही 20 ते 25 दिवस आधीपासूनच ही योजना आम्ही चालू करतो एक्झिबिशनची, जेणेकरून सगळ्या गणेश भक्तांना याचा लाभ घेता येईल आणि त्यांना त्यांचा गणपती बाप्पा छान आमच्या मखरामध्ये, इको फ्रेंडली मखरामध्ये विराजमान करता येईल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आणि तुमच्याकडे मखर किती रेंज पासून कुठल्या रेंज पर्यंत आमच्या प्रेक्षकांना अवेलेबल? 500 रुपयापासून 15,000पर्यंत आपल्याकडे मखर मिळते. आणि आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे आपल्याकडे अगदी होलसेल रेटमध्ये तुम्हाला उत्तम मखर मिळते. म्हणजे रिटेल्स मध्ये हे जाऊन तुम्हाला डायरेक्ट होलसेल कडनं तुमच्या घरापर्यंत मखर येणार आहे, तेही कमी रेंज मध्ये आणि इको फ्रेंडली. म्हणजे हे ड्युरेबल आहे, तुम्हाला नंतर यूज करता येतील. आमच्या मखरांचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोल्डेबल आहे, बॉक्स पॅकिंग आहे आणि इको फ्रेंडली आहे. क्वालिटीचं मटेरियल वापरून तयार केलेलं आहे, इको फ्रेंडली मटेरियल वापरून तयार. आणि मी बघितलं प्रत्येक मकरामध्ये तुमच्या लाईट्स यूज केलेल्या आहेत. म्हणजे सहसा नाही मिळत, थर्माकॉल वगैरे यूज केलेलं असतं. हे लोकांना जास्त कष्ट न पडता कसं आम्ही त्या लोकांचा खूप विचार करून की जास्तीत जास्त कमीत कमी लोकांना खर्च यावा आणि त्यांचा गणपती बाप्पा अतिशय सुंदर दिसावा, या हेतूने आपण ती सगळी अरेंजमेंट मंदिरामध्येच, मखरांमध्येच करत असतो. मखरांची साईज आमच्याकडे 1.5 फुटापासून 5 फुटापर्यंतची मखरे इथे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या याच्यामध्ये रास्त आणि स्वस्त दरातले दाहोत्रे आर्ट्सचे, आचार्य अत्रे सभागृहाचे हे एक्झिबिशनला तुम्ही जरूर भेट द्या. थँक्यू. तिसरी पिढी आपल्या बरोबर, त्यांच्याकडनं पण त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. सांगा तुमच्या या स्टॉल बद्दल. म्हणजे आता हे आमचं 4थं वर्ष आहे. आम्ही 4 वर्षापासून कन्सिस्टंटली इथं लावत आलोय आणि गिराईक पण त्याचा प्रतिसाद देतात. आणि आम्ही जे मंदिरे लावतो ते सर्व इको फ्रेंडली आहे, म्हणून आम्ही असं पर्यावरणाची काही हानी नाही करत.
परत बाप्पासाठी करतो, म्हणून आतून जो आम्हाला आनंद भेटतो तो म्हणजे तुम्ही फक्त दिवस रात्र ह्याचा विचार करत असाल. हो. म्हणजे तुम्ही खूप आवडीने म्हणजे हे करताय, जे आई वडिलांनी चालू ठेवलंय ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना वगैरे सगळ्याला हे सांगत असाल. आम्ही आता गणपती आल्यावर मॅडम पासून आमच्या कॉलेजच्या पिऊन पर्यंत विचारतो, गणपती बसवता का, मग आमच्या इथं मकर घ्यायला डेकोरेशन घ्यायला या. त्यातले जास्त करून येत नाही, पण येतात, बरेच जण येतात. तुम्हाला इथे स्टॉल लावल्यापासून कसा रिस्पॉन्स मिळालेला? पहिल्या वर्षी जेव्हा स्टॉल लावलेला तेव्हाच्या तुलनेने आता भरपूर रिस्पॉन्स आहे, कारण आता आमची एंगेजमेंट पण जास्त वाढली आहे आणि जी आपण सर्व्हिस कन्सिस्टंटली देतोय कस्टमरला जे तुम्ही सेवा करताय, म्हणजे लोकांना माहिती पण पडलंय की आता इकडं भेटते चांगले डेकोरेशन रिझनेबल रेट, त्यामुळे लोक परत परत येत राहतात. म्हणजे गेल्या वर्षी आलेले परत ह्या वर्षी हो, खूप आले. आणि बाकीच्या लोकांना सुद्धा सजेस्ट करतील की तुमच्या इथे पण चांगली स्पेशली कसं आता काही लोकांचं असं असतं की तिथे जायचं, तिथे गर्दी असते, पार्किंग. तर आम्ही लोकेशन पण असं सेट केलंय की पार्किंगची पण जागा आहे, त्याच्यानंतर गर्दी नसते इकडे, तर असं त्यांना पण चांगलं वाटतं ना. आणि सोपं पण आहे की इथूनच बाजीराव रोडवर आहे म्हटल्यावर सगळ्यांना माहिती होत चाललंय. म्हणजे सेंटर पॉईंट तुम्ही असं बघितलाय की तुमचे आपले सगळे जे प्रेक्षक आहेत ते इथे येऊन नक्की तुमच्या मकर घेतील आणि त्यांचा गणपती जो आहे तो विराजमान करतील. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही माझा व्हिडिओ जो बघता त्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्तापर्यंतच्या माझ्या रिव्ह्यूमध्ये ना 95% लोक अशी आहेत की आपला व्हिडिओ बघतात आणि पुढे निघून जातात. पण तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत जाईल. धन्यवाद.